नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले राजा परीक्षित आणि शुकदेव महाराजांचे प्रश्न उत्तर आणि त्यामध्ये ब्रह्मदेवानी भगवंताच्या कृपेने सृष्टी कशी निर्माण केली याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजचा भाग अतिशय महत्वाचा आहे. एक वेगळ्या आध्यात्मिक उंचीवर नेऊन पोहोचवणारा हा भाग म्हणून ओळखला जातो श्रीमद भागवत महापुराणामधला. या भागाकडे वळण्याच्या आधी परमेश्वराचे आशीर्वाद आणि त्याची प्रार्थना केल्याशिवाय आपण पुढच्या भागाकडे वळू शकत नाही. त्यामुळे आधी आपण परमेश्वराची आराधना करूयात, त्यांचे आशीर्वाद घेऊयात आणि मग आपण वळूयात पुढच्या भागाकडे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कालच्या भागामध्ये आपण बघितली की सृष्टी कशी निर्माण झाली. परमात्म्याच्या संकल्पनेतून संपूर्ण सृष्टी उभी राहिली आणि ही सृष्टी कशी उभी राहिली हे समजून घेतल्यानंतर आपण जगायचं कसं, मन शांत कसं करायचं आणि सगळ्या बंधनातून मुक्त कसं व्हायचं हे आपण या भागामध्ये बघणार आहोत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या भागामध्ये मिळणार आहेत ती प्रत्यक्ष कपिल मुनींच्या उपदेशातून. आता आपल्याला कपिल मुनी प्रत्यक्ष माता देवहूतीला उपदेश करतात आणि त्या उपदेशातूनच आपल्याला बऱ्याचशा आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्यासाठी आपल्याला आधी कपिल मुनी आणि माता देवहूती यांचा थोडक्यात परिचय करून घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा सविस्तर अर्थ समजणार आहे. एक माता होती, तिचे नाव देवहूती. राजघराण्यात जन्मलेली राजकन्या, सगळ्या ऐश्वर्यानी परिपूर्ण असलेली ही राजकन्या होती. सगळी सुख तिच्या पायाशी असायची, पण तरीही ती मनातून शांत नव्हती, अशांत होती. तिच्या मनात दुःख होतं. कायम तिच्या मनामध्ये एक बेचैनी असायची. तिला शांतता मिळत नव्हती. तिला काय करावे की ज्यामुळे मला माझ्या मनाला शांतता मिळेल हे समजत नव्हते. त्यामुळे तिने आपल्या पुत्राला कपिल मुनीला विचारले. कपिल मुनी माता देवहूतीचे पुत्र होते. हे पुत्र साधे सुधे पुत्र नव्हते, हे स्वतः परमात्म्याचा अंश होते. कपिल मुनी हे भगवान विष्णूचे 5वे अवतार आहेत. श्रीमद भागवत पुराणात कपिल मुनींच्या अवताराला, श्री विष्णूंनी हा जो 5वा अवतार घेतला याला अगदी वेगळे स्थान आहे. कारण कपिल मुनींचा जन्म हा एका वेगळ्या कारणासाठी झालेला होता. हे आता आपल्याला पुढे येणारच आहे, आपण हे सविस्तरपणे बघणारच आहोत. यांचा जन्म वैराग्य, ज्ञान, योग, भक्ती आणि मोक्ष मार्ग दाखवण्यासाठी झालेला होता. म्हणजे थोडक्यात भगवान विष्णूंनी कपिल मुनींच्या रूपाने अवतार घेऊन मानवाला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. एक दिवस माता देवहूती आपल्या मुलासमोर म्हणजे कपिल मुनींच्या समोर बसते आणि ती म्हणते, बाळा, माझ्याकडे सगळं आहे, पण माझं मन शांत नाही. मला सांग की मी या दुःखातून बाहेर कशी पडू. माझी ही मनाची जी अशांतता आहे ही अशांतता माझी कशी कमी होईल. त्यानंतर कपिल मुनी हसून आपल्या आईला उपदेश करतात. पण तो उपदेश ऐकण्याच्या आधी आपल्याला थोडस माता देवहूतीच्या बद्दल जाणून घ्यावं लागणार आहे. देवहूती ही साधी स्त्री नव्हती. एका राजाची कन्या, राजकुमारी होती. लहानपणापासून तिच्या मनामध्ये परमेश्वराबद्दल खूप ओढ होती.
ऐश्वर्य तिच्या पायथ्याशी लोळत होते, पण तिला त्याबद्दल कुठेही आसक्ती नव्हती. तिचे मन मात्र कायम ईश्वराच्या शोधात असायचं. ती भौतिक सुखांमध्ये कधीच रमली नाही. एक दिवस तिने आपल्या वडिलांना सांगितले की मला असा पती पाहिजे जो मला एका आध्यात्मिक उंचीवर, एका आध्यात्मिक पातळीवर नेऊन पोहोचवेल. हे ज्या वेळेला तिने आपल्या वडिलांना सांगितले त्यावेळेला तिच्या वडिलांनी तिचा विवाह ठरवला महान ऋषी कर्दम ऋषी यांच्या बरोबर. कारण तेच ऋषी माता देवहूतीला, राजकुमारी देवहूतीला एका आध्यात्मिक पातळीपर्यंत किंवा आध्यात्मिक ज्ञान देऊ शकले असते. कर्दम ऋषी अतिशय मोठे तपस्वी होते. त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केलेली होती. लग्नानंतर काही काळ त्यांनी संसार केला आणि त्यांच्या घरी जन्म झाला प्रत्यक्ष परमेश्वरांचा. प्रत्यक्ष परमेश्वरांनी अवतार कपिल मुनींच्या रूपाने अवतार कर्दम ऋषी आणि देवहूतींच्या घरी घेतला. कपिल मुनींच्या जन्मानंतर काही काळानंतर कर्दम ऋषींनी संसार सोडला आणि ते परत आपल्या तपश्चर्येला निघून गेले. कारण त्यांचे काम पूर्ण झालेले होते. कारण आता पुढचं जे सगळं काम होतं, आईला उपदेश करणं, हे सगळं परमेश्वराच्या अवतारातल्या कपिल मुनींच्या हातात होतं. आता देवहूती एकटी राहिलेली होती कारण कर्दम ऋषी तपश्चर्येला निघून गेले. कपिल मुनी लहान होते. देवहूती एकटी होती. बाहेर सगळं होतं, पण तिच्या मनामध्ये अजूनही जी प्रश्न होते त्या प्रश्नांना तिला उत्तरे मिळालेली नव्हती. कर्दम ऋषींच्याकडून पण तिला उत्तरे मिळालेली नव्हती. तिच्या मनामध्ये कायम एक प्रश्न असायचा की माझं मन शांत कसं होईल. माझ्या मनामध्ये जी बेचैनी लहानपणापासून आहे ती बेचैनी कमी कशी होईल. अशांतता होती, ती अशांतता जाऊन तिथे शांतपणा कसा येईल. आणि एक दिवस तिने आपल्या पुत्राला कपिल मुनींना विचारले की बाळा, माझ्या मनामध्ये जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर फक्त तूच देऊ शकतोस आणि त्या प्रश्नांना तू उत्तर दे आणि मला उपदेश कर. कपिल मुनींनी पुढे प्रत्यक्ष आईला उपदेश केला. कपिल मुनी आणि देवहूती यांची कथा हिंदू धर्मग्रंथामध्ये अत्यंत अद्वितीय मानली जाते. ही कथा का विशेष मानली जाते आपल्याला माहितीये? कारण येथे प्रत्यक्ष पुत्र भगवान विष्णू आपल्या आईला उपदेश करतात, आईचे गुरु बनतात. आपण नेहमी बघतो की लहान बाळाची किंवा एका मुलाची किंवा मुलीची पहिली गुरु आई असते. प्रत्येक बालकाला आई सगळे गोष्टी आई शिकवते. चालणं, बोलणं, खाणं किंवा कुठले श्लोक, मंत्र, जप, शाळेची प्राथमिक तयारी ही सगळी आई करते. म्हणून आईला प्रथम गुरु म्हणून वंदनीय मानलं गेलेलं आहे. पण इथे उलट होतं. इथे प्रत्यक्ष पुत्र आईचा गुरु झालेला होता आणि आईला उपदेश केलेला होता. आणि उपदेशासाठी किंवा ज्ञान मिळवण्यासाठी प्रत्यक्ष आई आपल्या पुत्राला शरण गेलेली होती या ठिकाणी. म्हणून याला एक वेगळे स्थान प्राप्त झालेले होते. कपिल मुनींनी आपल्या आईला सांख्य तत्वज्ञान, भक्ती मार्ग आणि मोक्ष ज्ञान दिलेले आहे. आई आणि पुत्र या नात्यातला हा प्रसंग सामान्य कौटुंबिक प्रसंग किंवा नातं नाही, तर ते एका वेगळ्या आध्यात्मिक उंचीवर गेलेलं नातं आहे. म्हणजे इथे आई आणि मुलगा हे नातं बाजूला सरकून प्रत्यक्ष मुलगा, प्रत्यक्ष पुत्र आईचा गुरु बनतो. त्यामुळे ते एक वेगळी आध्यात्मिक उंची गाठली जाते. यानंतर माता देवहूती कपिल मुनींना विचारते आणि मग कपिल मुनी शांतपणे हसतात. आईचा प्रश्न त्यांना कळलेला असतो की तिच्या मनामध्ये बेचैनी आहे, अशांतता आहे. ती त्यावर विचारते की मी काय करू, म्हणून मला लहानपणापासून हा त्रास होतोय किंवा माझ्या मनातली बेचैनी, अशांतता कमी होत नाही. त्यावेळेला कपिल मुनी शांतपणे हसतात आणि म्हणतात, आई, दुःख बाहेरच्या गोष्टींमुळे नाही, तर ते मनाच्या असक्तीमुळे आहे.
किती छान 2 वाक्यामध्ये त्यांनी आपल्या आईला महान अर्थ सांगितला, की तुझी असक्ती, तुझी अशांतता ही बाहेरच्या गोष्टीमुळे नाही, तर तुझ्या मनाच्या असक्तीमुळे आहे. आपण पण बघतो, आपण खूपदा बेचैन असतो. त्याच्या मागे देखील हेच कारण आहे. असक्ती. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आकर्षण असतं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्याकडे हे नाहीये, मग हे मला कसे मिळेल? ही जी प्रत्येक गोष्टीमधली आपली आसक्ती असते, त्यामुळे आपल्याला कायम बेचैनी असते. आपण कधीही म्हणजे प्रत्येक जण, मी असो आपण असो, आपण कधी तृप्त झालोय? आपण असं म्हणतो नाही मी तृप्त आहे, पण एखादी गोष्ट आपल्याकडे नाहीये, ती आपल्याला दुसऱ्याकडे दिसली की मन कुठेतरी आपलं बेचैन होतं. अरे हे माझ्याकडे का नाहीये? हे त्या व्यक्तीकडे आहे, हे माझ्याकडे का नाही? म्हणजेच ही झाली आसक्ती. आपण एखाद्या गोष्टीला खूप घट्ट धरून नसतो. ही पण एक आसक्तीची पद्धत आहे. मग ती माणसं असो, अपेक्षा असो, नाती असो, काही असो. आपण काय करतो, की त्यांना धरून ठेवायचा प्रयत्न करतो आपण. आणि त्या आता समजा माणसं किंवा नाती आपली, मित्र, मैत्रिणी असो, घरातले असो, कोणी असो आपल्या. त्या लोकांना आपल्याला असं वाटतं, की त्यांनी आपल्या मनासारखं वागावं. आणि ते लोक किंवा ती व्यक्ती जर आपल्या मनासारखी नाही वागली, की आपण लगेच दुःखी होतो, चिडचिड करतो, संतापतो आणि बेचैन व्हायला लागतो. कारण आपल्याला वाटत असतं, की कारण आपण त्यामध्ये खूप गुंतलेलो असतो. मनाने आपण त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या नात्यांमध्ये आपण खूप अडकलेले असतो. आणि काही काळानंतर ते नातं किंवा ती व्यक्ती आपल्या मनासारखी वागेनाशी झाली, की आपण दुःखी होतो. ही असते आपल्याला आपली त्यांच्याबद्दलची आसक्ती. कपिल मुनी पुढे सांगतात, तुमचं मन जर तुम्ही भगवंताकडे लावलं, तर तुमची आसक्ती, भौतिक ऐहिक सुखामधली आसक्ती कमी होते आणि तुमचं मन हळूहळू शांत व्हायला लागते. कपिल मुनी म्हणतात, की भक्ती म्हणजे पूजा नाही. तुम्ही पूजा करता म्हणजे ती भक्ती म्हणून ओळखली जात नाही. ते आपलं एक रोजचं काम केल्यासारखं आपलं होतं. भक्ती म्हणजे मनापासून परमेश्वराशी जोडलं गेलेलं नातं, जिथे कुठलीही अपेक्षा नाही. आपण प्रत्येक परमेश्वराशी असं नातं जोडायचं, की मला परमेश्वरा तुझ्याकडून काहीही नकोय. मला एवढा विश्वास आहे, की तू जे करशील ते माझ्यासाठी चांगलंच असेल. हा विश्वास ज्या वेळेला आपण परमेश्वरावर टाकतो किंवा परमेश्वराच्या बद्दल ठेवतो, त्यावेळेला आपली मनाची अशांतता पूर्णपणे कमी होते. कारण तिथे आपल्याला अपेक्षा आपण ठेवलीच नाहीये. आपण कुठलं मागणं मागितलंच नाही. आपण कधी एरवी पण आपण बघा, एक साधं उदाहरण मी तुम्हाला देते, की आपण एखाद्या आपल्या कुलदैवताला पाया पडायला जातो किंवा कुठल्या तरी आपण मंदिरामध्ये जातो. पण एक क्षण आपण पाया पडतो आणि दुसऱ्या क्षणाला आपल्या मागण्यांची रांग लागलेली असते देवाच्या समोर. देवा मला हे मिळू देत, मग मी तुला हा प्रसाद देईन किंवा नवस हा फेडेन, असा फेडेन, मी दानपेटीमध्ये इतके टाकेन पैसे किंवा मला हे मिळू देत. म्हणजे सतत ते मारुतीच्या शेपटासारखी आपली वाढलेली असती मागणींची. इव्हन आपण आपल्या घरी देवाची पूजा करतो. देवाची पूजा ज्या वेळेला केली, आरती होते, सगळं होतं आणि आपण ज्या वेळेला हात जोडतो, त्यावेळेला कुठेतरी काहीतरी आपण मागत असतो. स्वतःबद्दल असतं, मुलांबद्दल असतं, नातवंडांबद्दल असतं, स्वतःच्या तब्येतीबद्दल असतं किंवा अजून काही असतं. पण आपण मागण्या करत असतो, त्यामुळे ती भक्ती नाही, ती साधी पूजा म्हणून ओळखली जाते. भक्ती म्हणजे तुम्ही काहीही करू नका, फक्त परमेश्वराचं रूप तुमच्या डोळ्यासमोर आणा, त्याला मनाशी जोडून घ्या आणि फक्त एवढंच सांगा आणि एवढाच विश्वास ठेवा, मला काहीही नकोय, फक्त तू आणि मी, तुझं आणि माझं नातं फक्त एवढं घट्ट कर, जे करशील ते सगळं चांगलं असेल. हा विश्वास तुम्ही तुमच्या परमेश्वरावर ठेवा. मग ती भक्ती होते आणि तुमच्या मनातली जी बेचैनी आहे, ती सगळी बेचैनी तुमची निघून जाते. हे त्यांनी, आईची बेचैनी होती, ती बेचैनी दूर करण्यासाठी त्यांनी हे
सांगितले. त्यानंतर त्यांनी एक पुढे सांगितलं की प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते ही परमेश्वराची इच्छा असते. त्यानंतर कपिल मुनींनी सांगितले की आई, माता, आपण संगत जी असते आपली, संगतीचा प्रभाव देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं काम करतो. संगत आपल्या आयुष्यामध्ये काय करू शकते, चांगलं पण करू शकते आणि वाईट पण करू शकते, हे आपल्याला पण माहिती आहे. कपिल मुनींनी तर सांगितलंच आहे, पण आपल्याला पण माहिती आहे की वाईट संगतीमुळे आपल्याला काय तोटे होतात आणि चांगल्या संगतीमुळे आपण कुठल्या पातळीवर जाऊन पोचतो. कपिल मुनींना आईला समजावत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगत सांगत, गोष्टीच्या रूपाने, कथेच्या रूपाने सांगून आईला ते महत्व पटवून देत होते. ते किती छान कपिल मुनी आणि माता देवहूतीमध्ये एक छान नातं, म्हणजे आई मुलाचं नातं होतं, पण त्यापेक्षा नंतर ज्यावेळेला गुरु आणि शिष्य हे नातं बनलं त्यावेळेला त्यांनी किती छान पद्धतीने आपल्या आईच्या शंका निरसन केलं. कपिल मुनी एक सुंदर गोष्ट आपल्या आईला सांगतात. ते म्हणतात की माता, जशी संगत तसं मन असतं. वाईट संगत असेल, मन अस्थिर असतं, विचार अस्थिर असतात. त्यासाठी ते एक छान उदाहरण देतात. ते म्हणतात की आता चांगली संगत असेल तर काय होतं आणि वाईट संगत असेल तर काय होतं. ते म्हणतात, माते मी तुला एका उदाहरणाने सांगतो. एक सुगंधी फूल आपण जर एका वस्त्रावर ठेवलं, थोडा काळ आपण ठेवलं आणि त्यानंतर ते फूल आपण जर बाजूला सरकवून त्या वस्त्राचा वास घेतला तर अतिशय सुगंधी वास त्या वस्त्राला लागलेला असतो. म्हणजे काही काळ सुगंधी फूल त्या बिनवासाच्या वस्त्रावर ठेवलं गेलं तर त्या वस्त्राला पण त्या सुगंधी फुलाचा वास लागला. म्हणजे चांगल्या विचाराचे लोक तुमच्या सहवासात आले तर तुमचे विचार आणि तुमचं मन शुद्ध होतं आणि विचार पण चांगले होतात. त्याच्या नंतर त्याने दुसरं एक उदाहरण दिलं आपल्या मातेला की वाईट संगत तुम्हाला कशी त्रासदायक ठरते. ते म्हणतात की एखादा समजा लाकडाचा किंवा कोळशाचा धूर झाला आणि त्या धुरामध्ये आपण उभे राहिलो, बराच काळ आपण उभे राहिलो, तर आपलं शरीर, आपले कपडे हे सगळे काळवंटात. म्हणजे वाईट संगतीच्या लोकांमध्ये किंवा वाईट संगतीमध्ये तुम्ही काही काळ राहिलात तर तुमचे विचार, आचार, वागणं सगळं वाईट होतं. म्हणजे मुळात तुम्ही वाईट नसता, तुम्ही चांगलेच असता, पण त्या वाईट प्रवृत्ती किंवा वाईट संगतीच्या सहवासात तुम्ही गेल्यामुळे तुमच्या विचारांमध्ये, आचारांमध्ये बदल घडतो. म्हणून ते म्हणतात की निर्मळ पाणी आणि स्वच्छ आहे. चिखलात जर आपण ते पाणी मिसळ, एका बाजूला चिखल आणि एका बाजूला स्वच्छ निर्मळ पाणी आपण घेतले आणि ते पाणी आपण त्या चिखलामध्ये मिसळलं तर काय होतं की ते स्वच्छ पाणी पूर्णपणे गढूळ होऊन जातं. पहिली त्याची स्वच्छता नाहीशी होते. तसंच आपल्या मनाचं आहे. मन म्हणजे स्वच्छ पाणी आहे आणि चुकीच्या लोकांचा सहवास म्हणजे गढूळ पाणी आहे. यामुळे काय होतं की आपले विचार, आचार हे सगळं भ्रमित होऊन जातं. आपल्याला काही काळ माहित असतं की हे चुकीचं आहे. ही व्यक्ती किंवा ह्या सहवासात आलेल्या व्यक्तीमुळे, माणसांमुळे, जे कोणी असेल त्याच्यामुळे आपण भ्रमित होतोय, आपण चुकीच्या मार्गाने चाललोय किंवा चुकीचे विचार करतोय. पण तो जो आपल्या मनावर जर त्याचा वर्चस्व गाजलेलं असतं किंवा वर्चस्व आलेलं असतं त्यावेळेला आपण भले आणि बुऱ्याचा विचार करू शकत नाही. म्हणून कपिल मुनींचं म्हणणं आहे की तुम्ही संगत ही विचारपूर्वक निवडली पाहिजे. आणि माझं तर हेच म्हणणं आहे की एका लहान बाळाला कळत नसतं की लहान बाळाला कोण चांगला आहे किंवा कोण वाईट आहे, ते कळत नसतं. त्याच्यामुळे आपण त्याला कच्चं मडकच म्हणतो की त्यावेळेला त्याच्या काहीही कल्पना नसते. चांगली व्यक्तीच्या सहवासात जाऊन खेळायचे किंवा बसायचे हे माहित नसतं. त्यांना फक्त खेळणं वगैरे एवढंच माहिती असतं. त्याच्यानंतर थोडस पुढचं वय जे असतं ते तर अजूनच आकर्षणाने भरलेलं असतं. त्यामध्ये तर भल्या बुऱ्याची जाण अजिबात नसते. म्हणजे बऱ्याच वेळेला घरातले लोक सांगत असले तरी मुलं किंवा मुली भ्रमित होतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात.
हे आपण बरीच उदाहरणांनी बघितलेलं आहे. मात्र तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या तीन वयांच्या टप्प्यावर माझे तरी स्वतःचे असे म्हणणे आहे की आपण विचारपूर्वक संगत निवडली पाहिजे. कारण संगतीमुळे आयुष्याचे एक चांगल्या वळणावर पण जाऊन पोहोचतो आणि चांगल्या वळणावरून अधःपतनाला पण सुरुवात होते. आपण एखादं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपण बघतो, आपण एखाद्या व्यक्तीच्या सहवासात बराच काळ राहतो, त्या व्यक्तीबरोबर आपण बोलतो किंवा ऐकतो त्या व्यक्तीचं बोलणं किंवा हे सगळे विचार वगैरे ऐकतो. तर त्याचा सतत ऐकण्यामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या मनावर होतो, आपल्या बुद्धीवर होतो. आणि त्यामुळे त्यानंतर मात्र जे आपलं मन किंवा बुद्धी वागायला लागते ती त्या ह्याच्या संगतीमुळे. म्हणजे एखाद्या जर चांगल्या संगतीचा व्यक्ती किंवा एखादी चांगली व्यक्ती आपल्या तुमच्या सहवासात आली की जिने तुम्हाला एक छान मार्ग आखून दिला, तिचे विचार अतिशय उच्च प्रतीचे, आध्यात्मिक म्हणा किंवा कुठलेही विचार असू शकतात, पण चांगले विचार. तर तुमच्या मनात एखादा गैरसमज असेल किंवा एखादे वाईट विचार असेल, ते देखील तुमचे नाहीसे होतात आणि तुम्ही त्या पद्धतीने मार्गक्रमण करायला लागतात. पण तेच जर समजा वाईट विचारांच्या सहवासामध्ये, व्यक्तींच्या सहवासात तुम्ही आलात, तर तुमच्या मनातले चांगले विचार बाजूला सरकून वाईट विचार मनामध्ये येतात आणि तुमचं मार्गक्रमण त्यानुसार व्हायला लागतं. म्हणूनच कपिल मुनी सांगतात, संगत अतिशय महत्वाची आहे. यातून एक साधासा निष्कर्ष आपण काय काढायचा आहे की संगत बदलली की विचार बदलतात. म्हणजे चांगली संगत आली, चांगले विचार, वाईट संगत आली, वाईट विचार. आणि पण यांनी दोन्ही अर्थाने तुमचं जीवन बदलतं. चांगल्या संगतीचे लोक आले तर तुमचं जीवन एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचतं आणि वाईट विचारांचे लोक तुमच्या संगतीत आले तर तुमचं अधःपतन होतं. आता यानंतर कपिल मुनींनी आईला समजावून सांगितले. आता ही संगत झालं, पहिला दुःख आसक्तीमुळे काय होतं हे सांगितलं, त्यानंतर संगतीमुळे काय होतं ते सांगितलं आणि त्यानंतर कपिल मुनी आईला सांगतात वैराग्य म्हणजे नेमके काय. कपिल मुनी म्हणतात की माते, वैराग्य म्हणजे सगळं सोडून जाणं नाही. बऱ्याच वेळेला आपण बघतो की खूप जण म्हणतात आता झालं माझं सगळं संपलं, आता आम्ही वानप्रस्थाश्रमाकडे जाणार आहोत. असं नाही. कपिल मुनींचं सांगणं आहे की संसारात राहून पण, सगळ्यांशी जोडलेलं राहून पण तुम्ही तुमचं मन जर शांत ठेवलं तर त्याला वैराग्य म्हणू शकता. म्हणजे संसारात राहायचं पण विरक्त व्हायचं, तरच ते व्यवस्थित वैराग्य म्हणून ओळखलं जाऊ शकतं. म्हणजे सगळ्यांना सोडायचं आणि कुठेतरी जंगलामध्ये जाऊन राहा किंवा आजकाल कसे झालेत की असं सेकंड होम सारखे ठिकाणं झालेली आहेत की जिथे कोणाचा संबंध नाही. पण तुम्ही काही काळानंतर परत तुमची ती आसक्ती असते, माझा मुलगा काय करत असेल, माझी सून काय करत असेल, माझा नातवंड काय करत असेल. म्हणजे तुम्ही फक्त शरीराने तिथे असता पण मनाने तुम्ही संसारात गुंतलेले असता. म्हणून कपिल मुनी हेच सांगतात की संसारात राहा पण मनाने विरक्त व्हा, मन काढून घ्या, मनाने अलिप्त व्हा, शरीराने तुम्ही तिथून जायची गरज नाही. आपण आपल्या घरात राहूयात, मुलाचे लग्न झालेलं आहे, सून आलेली आहे, नातवंड आलेली आहेत, जिम्मेदारी सोडून आपण बायकांचं किंवा पुरुषांचं मी सगळ्यांना सांगते की आपण जिम्मेदारी सोडून मोकळे होऊया. त्यांचा संसार आहे, आपण फक्त मागे उभं राहायचं, ज्या वेळेला त्यांना गरज पडेल त्यावेळेला आपण मदतीचा हात द्यायचा. नाहीतर बाकी आपण आपलं देवधर्म किंवा आपल्याला ज्या काही करायच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण आपलं मन गुंतवून ठेवायचं. हे पण एक प्रकारे वैराग्य म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे अनेक प्रश्नांच्या उत्तरातून देवहूतीला ज्ञान प्राप्त झालं. कपिल मुनींचा उपदेश ऐकून माता देवहूतीचं मन जे इतके वर्षापासून बेचैन होतं ते मन शांत झालं आणि तिला समजलं की शांतता बाहेर नाहीये. म्हणजे आपण असं म्हणलं की मी सगळ्या दारं खिडक्या बंद केल्यात, आता बाहेरचं मला काहीही आवाज येत नाही, मी शांत बसून राहणार आहे.
ती बाह्य शांतता झाली. त्याला काहीच अर्थ नाहीये. कारण तुमचं मन बेचैन आहे. तुम्ही फक्त आवाज बंद केलेत. बाहेरचे आवाज बंद केलेत. पण आतले आवाज तुमचे बंद झाले नाहीयेत ना. आतमध्ये तुमचा जो कोलाहल आहे, जे वादळ आहे, ते जोपर्यंत तुम्ही शांत करत नाही, तोपर्यंत बाह्य शांततेला अर्थ नाही. म्हणून ज्या वेळेला देवहूतीने ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं कपिल मुनींकडून मिळवली, त्यानंतर मात्र तिचं मन शांत झालं आणि तिला समजलं की ज्या वेळेस मन शांत होईल, आतली शांतता वाढेल, त्यावेळेला आपली बेचैनी पूर्णपणे थांबून जाईल. आत्ता आपण हे जे बघितलं, या भागामध्ये आपण बघितलं माता देवहूती आणि कपिल मुनी या दोघांमधला संवाद आणि त्यातून मिळालेलं ज्ञान. तर आपण नीट याच्याकडे बघितलं तर आपल्याला कळेल की देवहूती म्हणजे, माता देवहूती म्हणजे नेमकं कोण? तर माता देवहूती म्हणजे आपलं मन आणि कपिल मुनी म्हणजे आपल्या अंतर्मनाची जागरूकता. म्हणजे ज्या वेळेला आपलं मन, आतलं मन जागरूक होईल, त्याची जागरूकता वाढेल, त्याच वेळेला आपल्याला शांतता मिळेल. म्हणजे आपण आतून आपल्याला समजून घेऊ शकतो. अशा प्रकारे कपिल मुनींनी माता देवहूतीच्या बरोबर आपल्या सगळ्यांना भक्ती आणि ज्ञानाचा एक सुंदर मार्ग दाखवला आणि आखून दिला. कपिल मुनींचा संदेश आजही तितकाच सत्य आहे. त्याने जे सगळं सांगितलं, मी आता तुम्हाला हे सगळं सांगितलं की कपिल मुनीने जे सांगितलेलं आहे ते आजही तितकं सत्य आहे. आपण कोणाबरोबर राहतो, मी परत म्हणतीये, संगत अतिशय महत्वाची आहे. पुराण काळापासून आपल्याला हेच सांगत आलेले आहेत आणि प्रत्यक्ष श्रीमद भागवतामध्ये देखील हे सांगितलेलं आहे की आपण कोणाबरोबर राहतो, काय ऐकतो, काय पाहतो, यावर आपलं मन आणि आपले विचार घडतात. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आपल्या सहवासामध्ये ज्या व्यक्ती असतात किंवा ज्याच्या सहवासात आपण असतो ते विचारपूर्वक निवडा, कारण त्यावर आपला उर्वरित काळ जाणार असतो आणि यामुळेच आपल्या आजूबाजूचे वातावरण देखील चांगले बनते किंवा वाईट बनते. म्हणजे कपिल मुनींनी त्यावेळेस किती सुंदर उपदेश आपल्यासाठी करून ठेवलेला आहे. त्यांच्या मातेला उपदेश करत असतानाच त्यांनी आपल्यासाठी महान उपदेश, महान सत्य सांगून ठेवलेलं आहे की संगत अतिशय महत्वाची आहे. आता या पुढच्या भागामध्ये एक खूप सुंदर कथा येणार आहे. एक छोटा मुलगा जो एका निर्धाराने देवाला भेटतो, ती कथा आहे सगळ्यांच्या आवडीची. अगदी लहान मुलापासून आपल्या वयाच्या लोकांपर्यंत ती कथा आजही आपण तेवढ्याच तल्लीनतेने आणि भावनेने भरलेल्याने ऐकतो. ती कथा म्हणजे ध्रुव बाळाची कथा. ती आपण उद्याच्या भागामध्ये ऐकणार आहोत. आजचा भाग संपवण्याच्या आधी एक छोटासा प्रयत्न करायचा आपण ठरवूया. थोडासा वेळ आपण आपल्यासाठी काढायचा आहे, कारण प्रत्येक भागामध्ये मी हेच सांगते की आपण आज थोडा छोटासा प्रयत्न करूया. यामुळे आपलं मन शांत झालं, आपलं मन, आपले विचार शांत झाले की आपलं उर्वरित आयुष्य खूप सोपं होणार आहे. आणि म्हणूनच हा प्रयत्न आपण आजपासून अगदी थोड्याशा कालावधीसाठी सुरू करणार आहेत. हा कालावधी आपल्याला हळूहळू वाढवायचा आहे, पण आपण आपलं मन शांत करायचं, आपली संगत आपण ठरवायची की कुठल्या संगतीच्या लोकांबरोबर आपल्याला राहायचं आहे आणि पुढचं आयुष्य आपल्याला कसं सोपं करायचं आहे. उद्याच्या सुंदर कथेकडे, ध्रुव बाळाच्या कथेकडे वळण्याच्या आधी मला अनुमती द्या, देवाची आराधना करूयात, देवाचा जप करूयात, नामस्मरण करूयात आणि आजचा भाग आपण इथेच थांबवूयात. कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय।